जरा तरी इकडे. काय चाललंय? माझा चेहरा पांढरा आहे का? तुम्ही सगळ्यांनी पण चेहऱ्याला काहीतरी लावलंय? फेस पॅक लावलाय. माया थोबाडाला कोणी लावलं फेस पॅक? तूच नाही का? रात्री आपण सगळ्यांनी लावला चेहऱ्याला. ए ग बस. मी काय फेस पॅक बिस पॅक लावत नाही. मी फक्त साबण लावते. नाही लावून झोपलो म्हणजे ऍक्च्युली झोपल्यानंतर लावलं. म्हणजे तू झोपल्यानंतर आम्ही लावलं नाही का? आणि मग काय झालं, तू झोपल्यानंतर आमचं ठरलं ते प्रॉफिटच्या पैशांचं काय करायचं. हा म्हणजे साहिलच्या प्रॉफिटच्या पैशांचं. तर असं ठरलं आमचं आणि सगळ्यांना ते पटलं की आपण थोडे पैसे ना सोशल वर्कसाठी काढून ठेवूया. पण सोशल वर्कसाठी थोडे पैसे काढल्यानंतर थोडे पैसे अजून उरले आहेत. तर आम्ही मग ठरवलंय की त्याचं आपण हॉटेलच्या पब्लिसिटीसाठी आपण त्याचा वापर करूया. त्यासाठी आपण फोटोशूट करूया. फोटोशूट करायचंय म्हणजे इनहाऊसच आहे. म्हणजे परी करणार ते फोटोशूट. पण आपले चेहरे जे आहेत ना ते फार असे तेलकट दिसतात फोटोजमध्ये. आम्ही काही फोटो मागचे काढून पाहिले आपले. तर मग आम्ही ठरवलं की हे लावायचं. आणि मग तू झोपली होतीस. मग आम्हाला असं वाटलं की तुला झोपेतून कशाला उठवावं म्हणून मग आनंदीने झोपेतच असं अलगदपणे तुझ्या चेहऱ्यावर हे लावलं. आता बघ हे सगळं काढलं की आपल्या सगळ्यांचे चेहरे काय फ्रेश दिसतील. फ्रेश. ए माझं थोबाड फ्रेशच आहे. थोपाड काय मुक्ता, थोपाड काय? किमान चेहरा म्हण ग. परत माया परमिशन शिवाय जर माझ्या थोबाडाला कोणी काय लावलं ना तर थोबाड फोडीन. हा इथे थोबाडच म्हणायला पाहिजे. चेहरा तुला तर अक्का पोडणार आहे ती. भाई आपण बोललो होतो ना पहिल्याच भेटीत, गळ्यात साईचं लॉकेट आहे. भाई पोरगी नाही रॉकेट आहे. मला मान्य आहे. पण हे रॉकेट जेव्हा केट विन्सलेट सारखं दिसायला लागेल ना तेव्हा सगळं नीट होईल. चला चला आता नेक्स्ट प्लॅन. हा नीट. अरे नेक्स्ट प्लॅन शॅम्पू. ओके. हे सोपं आहे कारण मुक्ताला तसंही थोडा केसांचा कॉम्प्लेक्स आहे. सो आपण ना काय करायचं, ती आली ना की वेगवेगळे केसांचे प्रॉब्लेम सांगायचे म्हणजे इन्क्लुडेड वाटेल तिला. ओके. अरे अरे केस केवढे गळतायत बापरे. काय सांगतोयस? काय सांगतोयस? मला काय कळतच नाही. अरे केसांचे इतके प्रॉब्लेम चाललेत ना आपल्या घरात. अरे माझे केस वळतच नाहीत. अरे हो कळतंय का? वळतच नाहीत. वळत नाहीत. कळतच नाही का वळत नाही. हा कळतंय वळत नाहीयेत. कळतंय. स्प्लिट एंड्स वाढतच नाहीयेत. मुक्ता तुझ्यासाठी सगळ्या हे प्रॉब्लेम्सवर एकच सोल्युशन. पण लास्ट टाइम तर वेगळा शॅम्पू दिलता. कसे झाले होते केस? एकदम झाकास. याहून बेटर आहे ते. मग आजच वापरून टाकू ना सगळे जर फोटो काढायचे असतील तर. हे काढलं तर चालेल का आता? भाई ते बोलता येत नाही ते असं हे होतंय. हो जा. ओके चल. तुमचा काहीतरी प्लॅन नाही चालू ना? नाही ग असं काही नाही. काय नाही ठीक आहे. आंघोळ करून येते. आजच्या मॅचला मजा आली यार. काय आरामशी जिंकलो आपण. समोरची टीम टाईट होती वाटते. हातातला बॉल सोडत होती. पण भाई जाऊ मला एक कळत नाही आपण साला इथे चहा प्यायला का आलोय. जाऊ ना भाई मस्त. आणि मग बिर्याणी खाऊन पडी मारू आपल्या टाकीच्या रूमवर. काय ऑर्डर आहे? 4 स्ट्रॉंग बियर. तुमच्या एका माणसाला चाय सांगून 15 मिनिटं झाले. खरं तर आम्हाला वेगळा काही प्यायचा मूड होता. आता चाय मागवलाय तो तरी द्या वेळेवर. आणते बघते मी.
या हॉटेलला सगळ्या पोरीच वेटर आहे काय? का प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काय असेल? आज चालतंय की. धावतय की. हो आणा लवकर. आणणार, नीट सांगा. मॅडम चहा आणाल का प्लीज? पोरगी एकदम जबरा आहे. बिअरचा वास येतोय का रे? तुला कळलंय काय मी सोबत आणली ते? अरे मग उघड ना भाई, इथं मारू लिटिल लिटिल. बहुतेक ती मुलगी पण टाईड होती. अरे इथं चालतं सगळं, उघड. मी काय म्हणतो, भगवान नाही तर मी तुला मिठी मारू का? का हा बायको पे बहुत प्यार आ रहा है का? ए प्रेम पक्षी, मिठ्यानंतर मारा. चहा कर पटापट. पोरं बसलेत बाहेर केव्हापासून. भगवान असताना तर एव्हा चहा पिऊन घरी गेली असती. चल पटापट कर. मुक्ताताई छान दिसताय आज तुम्ही. हो म्हणजे चेहरा असा ना एकदम तजेलदार दिसतोय, म्हणजे केसही छान दिसतायत. हा नाही, आज ते काय म्हणे, ते फोटोशूट काहीतरी करायचंय म्हणे. मग मी काय टाइमपास लावलाय. चहा कर पटापट. काय झालं ना फुंगाटायला? अरे उरक रे, ती पोरं थांबलीत केव्हापासनं. कसला वास येतोय? तुला पण येतोय ना वास? मला पण काय वास बीस येत नाही. चल उपास निष्ठा पाहिजे दोघांना. झालं. सकाळी सकाळी दारूचा वास आहे ना हा? हो. होय हे काय? याला आमच्यात दारू बोलतात. इथं बसून हे नाही पिता येणार. चहा आणलाय, चहा प्या. तुला हवाय का एखादा पॅक? बस आमच्या बरोबर. ते ठेव म्हणलं ना मग ठेवायचं. नाहीतर काय? हा पोलिसाला बोलवणार? तुम्हाला पोलिसांना बोलायला लागेल. कारण काय ना, 3 महिन्याच्या आत जर तुम्ही इकडनं उचललं नाही तर मी हे तुमच्या डोक्यात होतणार. तुझ्या डोक्यावर कोणी दारू ओतलीये का? काय? का तू पण टाईट आहेस? नाही तो येगा शॅम्पू. हाऊ स्वीट. हो ताई, हा मूर्ख कुणाला बनवताय? तुम्ही जा आणि पिऊ द्या आम्हाला इथे दारू. हवं तर इथे बसायचे वेगळे पैसे देतो आम्ही, कळालं ना? पण जा आणि पिऊ द्या आम्हाला. एकदा सांगितलं नाही तर नाही पिता येणार म्हणजे नाही पिता येणार. ए तुम्ही लक्ष नका रे देऊ. प्या. ए वेटर शेंगदाणे आण. ए तू भर रे. 1 2 अरे काय झालंय? बोला ना, काय झालंय? उभे का असे? हे बघा आनंदीताई, तुम्ही आम्हाला मालकासारखे आहात, पण तुम्ही आम्हाला कधी नोकरासारखं वागवलं नाही. पण काय पण परत पण बोललास ना तर भगवानचे फोटो नाही दाखवणार हा तुम्हाला. आम्ही आमच्या कामाशी खूप प्रामाणिक आहोत. कधी कुठल्या कस्टमरनी आमच्याबद्दल तक्रार केली आहे का? काय गोल गोल बोलतोयस यार, क्लिअर सांग ना. हा म्हणजे आम्ही जिथे काम करतो त्या जागेला मंदिरासारखं पवित्र मानतो, पण तिथे कोणीतरी दारू पिऊन येणं हे आम्हाला मान्य नाही. कोण दारू पिते? मुक्ताताई सकाळी सकाळी दारू पिऊन आल्यात. आम्हाला मान्य आहे की तुम्ही सगळे तरुण आहात, म्हणजे रात्री हॉटेल बंद झाल्यानंतर तुम्ही पार्ट्या करा ना, कोण काय बोलणार आहे. पण असं हॉटेल सुरू असताना, काम सुरू असताना हे चूक आहे.
आमच्यातलं कोणीच कसलंच व्यसन करत नाही. पण आम्ही खोटं का बोलू ताई? तुम्हाला काही बाटल्या वगैरे सापडल्या आहेत का दारूच्या? तर त्या भंगारातल्या आहेत आणि आम्ही त्या बल्बचं डिझाईन करायला वापरल्या होत्या. सांग ना. पाहिलं नाहीये का? बाटल्या नाही, वास आलाय आणि तोही दारूचाच होता. माझं नाक आणि माझी जीभ मला कधीच धोका देणार नाही. हे नाही. काय ग? तुम्ही काही पाजलंय का मुक्ताला? अरे म्हणतो म्हणजे काय? अगं ह्याचा आवाज आहे. अरे बघ, हा असाच वास होता मग. हो अच्छा. अरे त्या शॅम्पूला आहे तो वास. यापुढे कुठल्याच पोरीच्या नादाला लागायचं नाही. इथून पुढे रक्षाबंधनाचा सण ना उलटा साजरा करायचा. तुमची बहीण तुमची रक्षा करेल, तिला राखी बांधायची. बाहुबली वाला फिलिंग येते मला. दंगल वाला. काय आहे, तिकडे महावीर फोगटांची अशी इच्छा होती की त्यांच्या नाजूक कळीसारख्या मुलींनी पहलवान व्हावं. इथे या साहिलची अशी इच्छा आहे की या पहलवानाने नाजूक कळी व्हावं. कसं करणार आहे आपण? दिवस नाही येत. डागडुजी करून घ्या पोरांची. वचनी मेरा शासन है. आणि साहिलच्या वचनचं काय करणार आहेस तू? ही मुलगी धाकड आहे, हिचा मेकओव्हर कसा करायचा? अग्रेसिव्ह मत खेल. मुक्ता अग्रेसिव्ह मत खेल. अरे काय चाललंय? काहीच नाही. काहीच कुठे काय? तुम्हाला कोण बोलतंय? अरे काय चाललंय? जोर आहे का नाही अंगात? किती हळू लावते. लाव पटपट. गट्ट बांध. घट्ट बांध काय? घट्ट बांध. घट्ट बांध काय? घट्ट बांध. उलट तुला दुखेल म्हणून ती असं हळूवारपणे बांधते ना. उलट तू थोडा असं म्हणजे असं जरा दुखतंय जरा हळू बांध ना. असं काहीतरी जरा नाजूकपणा दाखव ना जरा. का मी नाजूक नाही? या परीसारखी नाजूकणार. मी नॉर्मल मुलगी आहे. हा मग मायात काय अबनॉर्मल आहे? मुली नाजूक असतात. असं कुठं लिहून ठेवलंय? नाही, असं कुठेच लिहून ठेवलेलं नाही. नाही म्हणजे तेच नाही. बघ असं लिहून ठेवलेलं नाहीये कुठेही. पण कसं आहे, समाज मान्यतेनुसार पुरुष हे अंग मेहनतीची, ताकदीची. चुकलो मी चुकलो. बरं झालं तूच थांबला, नाही तर तुला पण बुकलला असता. भाई फुल रिस्पेक्ट त्यासाठी. फुल रिस्पेक्ट. काय बुकललाय भाई तो आमच्या ग्रुपमध्ये. डेंजर. काय आमच्या ग्रुपमध्ये काय? आमच्या ग्रुपमध्ये काय तेच सांगायचा प्रयत्न करतोय मी. इथे मी आणि पप्या आम्ही दोघं होतो की मारामारी करायला. काय ए काय तुला काय वाटलं? हसतो काय तू? तुला काय वाटलं?
मी पण मारामाऱ्या केलेल्या आहेत. हा, मी मारामाऱ्या केलेल्या आहेत, भयानक मारामाऱ्या केलेल्या आहेत मी. हे असं रक्त बिक्त आलेलं आहे मी. हा हा का? चल दंगल खेळू चल. डायरेक्ट चॅलेंज हेच म्हणायचंय मला. माझं ठीक आहे, पप्याचं ठीक आहे. तू कशाला मारामाऱ्या करतेस? हा, तू कशाला मारामाऱ्या करतेस? लगेच तुला मारामाऱ्या करायच्या असतात. कशासाठी तुला एवढ्या मारामाऱ्या करायच्या असतात? उद्या लग्न झाल्यानंतर नवऱ्याला बुकळणार आहेस का तू? काय करणार आहेस? अशानं कोण लग्न करणार हिच्याशी? ठीक आहे ना, मग नकोच मला असा नवरा. मी अशाच पोराशी लग्न करणार जो बायकांचा रिस्पेक्ट करेल, हा, जो बायकांची नीट वागेल. मग कशाला करू मी मारान? उलट मग वागन मी एकदम टिपिकल वाईफ सारखी. आता बोल. काय बोलू? काय बोलू? मी लग्नानंतरच बोलतच नव्हतो. तू तेच बोलत होता. मी बोलत नव्हतो. तू तेच बोलत होता. माझा मुद्दा वेगळा. तुझा मुद्दा तोच होता. तू काय बोलला? लग्नानंतर असं केलं तर म्हणजे तू लग्नानंतरच बोलत होता. नाही, पण लग्न असं केलं तर लग्न होणार नाही असंही म्हणालो ना मी. म्हणजे लग्न आधीच बोलत होतो ना मी. अरे मुक्ता यार, हे बघ, तू हे लक्षात घे की थोडं टिपिकल व्हावं लागतं आपल्याला. काय मुलांना नाजूक मुलीच आवडतात. मला नको असला पुरुष. घ्या, मी ना काही बोलतच नाही आता. काय चाललंय? मग झोपेमध्ये फेस पॅक लावताय, बिअरचा वास येणारा शॅम्पू देताय, फोटो काढायचे म्हणून नाचलात. आणि कुठे काय जुगाड करताय तुम्ही? का लग्न वगैरे लावायचा प्लॅन आहे का? राणी, राणी कशाला? नाही ग राजा, ए राजा, ओ राजा, राजे साहेब असं बोल तिच्याशी. गौरव तू गप ना. मुक्ता आई, हे बघ, मला खोटं नाही बोलतायत आणि असं अडून अडून तर नाहीच बोलतायत. हे बघ, आम्हाला ना तुझ्यातल्या स्त्री सौंदर्याची जाणीव करून द्यायची तुला फक्त. आज बाकी काही नकोय. सत्यनारायणाच्या दिवशी किती सुंदर दिसत होतीस तू. बघ ना, सगळ्याच पोरी साडीमध्ये चांगल्या दिसतात, सुंदर दिसतात. या, अरे हो, पण यावेळेस तुला वेस्टर्न आउटफिट देणार ना, असं प्रॉपर सुपर मॉडेल टकाटक. तुझे ग्रूमिंग सेशन करू आपण. स्वॅग, एकदम स्वॅग वाटशील. काय? हेल, मला नाही दिसायचं सुंदर बिंदर. अरे यार, करून तर बघ ना मुकी. आम्ही कुठे म्हणतो आयुष्यभर तशीच फिर. पण मला नाही सुंदर दिसायचं. प्लीज, प्रत्येक मुलीला सुंदर दिसायचं असतं, खोटं बोलू नको. प्रत्येक पोरीला वाटतं आपण सुंदर दिसावं, पण कोणासाठी? पोरांसाठी. मला असं काही वाटत नाही. मला आपला स्वतःसाठी सुंदर दिसायला आवडतं बस. हे ना फिलॉसॉफिकल जे काही आहे ना ते तुझ्याकडेच ठेव. ओके, हे काय आहे स्वतःसाठी मीन्स? नाही कळत ना तुला? मग जाऊ दे, सोड ना, मला नाही जमणार. बाई तुला माहितीये आपलं फुल रिस्पेक्ट आहे तुला, तुझ्या मतांना, तुझ्या चॉईसला बाई एकदम फुल रिस्पेक्ट. पण मी असं बोलतो की एकदा असं ट्राय करायला काय हरकत आहे? म्हणजे एखादी गोष्ट नवीन आपण एकदा करू शकतो ना बाई. नंतर ती नाही आवडली तर शिव्या घाल ना त्याला, आणि आवडली तर चांगलंच आहे बाई. कदाचित तू स्वतःला बघून जास्त खुश होशील, एकदम हॅपी वाला फिलिंग घेऊन तुला कॉन्फिडेंट वगैरे वाटेल. बाई कर ना. अरे पण साहिलनी मेल केलाय बाई. साहिल शपथ, आता खोटं नाही बोलत, जाऊ दे ते सिक्रेट वगैरे. भाई साहिलने असा मेल केलाय की मेकओव्हर वगैरे. काय नाही,
आणि तो हेही म्हणालाय मेलमध्ये की याचं लॉजिक नको शोधायला जाऊ, कारण हे मॅजिक आहे. अरे ते आणि नसीबचा डायलॉग पण लिहिलाय त्याने. फार 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 ऐक 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 आता काय म्हणजे हो असं असतं ती हो बोलली. तू हो बोललीस नक्की? म्हणजे तयार आहेस तू? उद्यापासून ट्रिपल M मिशन मुक्ता मेक ओव्हर.